मुलगा होता सर माझा। आता आम्ही कसं त्याच्या विना जगतच नाही। आम्हाला बी तेच करावं वाटायला, त्या निर्णय घेतलेलाच घ्यावा वाटायलाय। त्या लोकांना मजबूर करून त्याला ते निर्णय घ्यायला सोडला। त्याच्या निर्णयापायी मला बी तेच निर्णय घ्यावा वाटायलाय। त्याला काय सजा देईल सरकार याचीच वाट बघत बसलेली आहे। कशातून मी बचल, मग लेकरू कशातून बचल मी याच विनंतीत होतो। 4 वर्ष झालं त्याच्या हात जोडू लागलो, कोणता तरी निर्णय लावा म्हणू लागलो। त्याने आमची अवकात काढू लागले, इज्जत मांडू लागले, नाही ते धमक्या देऊ लागले। त्याच्या धमक्या आम्ही घेऊन इगरून गेल्या। लेकरांना आखरी निर्णय काय उचलला आम्हाला सांगायचं काही उरलंच नाही। आता त्याला काय सजा देऊ शकता सरकारने निर्णय घ्यावा। आमची इच्छा आहे आमच्या लेकरानं केलं तसंच त्याला बी तेच निर्णय यावा, त्याला तसंच व्हावं, त्याला आजाद घुमू देऊ नये म्हणणं आहे। आमची समधी राख लागली, आम्ही जगू शकत नाही। आत्ताच मरायची इच्छा आहे। आमचे हातपाय उठणात आता। आमची जन्माची काठी तेज होती। आम्ही कोणाकडे बघून हिंडाव, कसं जगाव, कसा पाऊल उचलाव, कुठं मराव, कुठं वाचाव, आम्ही पडले तर आम्हाला कोण उठेल अशी आमची परिस्थिती त्यानं करून सोडली। माय त्याचं प्रेम होतं 2-3 वर्षापासून, 4 वर्षापासून जवळपास दोघांचं अतिप्रेम होतं। मात्र त्याच्यामध्ये तिचे चुलते या काही इकडले आमच्या गावातले तिचे सोयरे यायला करू द्यायचं नव्हतं। मायबाप राजी होते, पोरगी राजी होती करायला, आम्ही राजी होत्या। आम्हाला मग त्यानं मारलं 2दा-3दा, तरी पण आम्ही त्या पोराला समजून सांगलं, पोरीला सांगलं, बा तुझ्या घरचे आम्हाला देईना म्हणालेत, तू कशाला उगाच मागं लागलीस आमच्या। तरी पण ती म्हणाली की बा आम्हाला करायचेच, मी त्याच्याशिवाय जगणार नाही तर मी मरतो। असं पोरीच्या धमक्या येऊ लागल्या, पोराला फोन येऊ लागले, तुझ्याशिवाय मी राहत नाही म्हणत गेली। मग त्यानं 2-4 दिवसाखाली पाठीपासून मारीत घरापसरू आणलं, जसे धिंड काढतात तसं मारीत त्याला घरापसरू आणलं सर। ते मग त्याला म्हणले तू आम्ही पाटील तू देशमुख आहे, आम्ही पाटील हो तू देशमुख आहेस असं म्हणू लागले। ते देशमुखात म्हणू लागले ते, आणि तू पाटील आहेस, ती आमची रास लागती काय। गेलो शेताला गेले, त्यानं 7:30 वाजता फाशी घेतली, 7:30-7:45। जसं मग इच्छा आहे की मग त्यानं घातलं फाशी घ्यायला मजबूर केलं, तसं कोर्टानं त्याला फाशी द्यावं शिक्षा, आणि पटापट अरेस्ट करावं। अजून अरेस्ट झाले नाहीत ते, आज 3रा दिवस आहे। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा।